विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वा विषय SP यामध्ये आपण व्यावसायिक पत्राचा आराखडा हा मागील व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटक समाविष्ट असतात या घटकांबद्दल माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चांगल्या व्यावसायिक पत्रातील आवश्यक बाबी। चांगल्या पत्रासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे, कोणते घटक आवश्यक आहेत, तर याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आता चांगलं पत्र म्हणजे नेमकं काय, तर कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती स्पष्टपणे आणि योग्यरित्या व्यक्त करणं म्हणजे चांगलं पत्र लिहिणं होय। मग कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणते गुण आवश्यक आहे, कोणत्या गुणांचा समावेश या ठिकाणी असणं आवश्यक आहे, तर हे आपण या ठिकाणी या व्यावसायिक पत्रामधून जाणून घेऊ। पहिला मुद्दा या ठिकाणी आहे ते म्हणजे स्पष्टता। स्पष्टता व्यवसाय पत्राचा आत्मा आहे। पत्रातील संदेश स्पष्ट असणं आवश्यक आहे। साधा आणि सर्वसामान्य शब्द वापरणे आवश्यक आहे। तांत्रिक दुहेरी अर्थ असणारे शब्द आणि लघुलिपी टाळलं पाहिजे। नावे आणि अंकपत्रांचे महत्त्वाचे भाग आहेत, म्हणून ते अचूक आणि स्पष्ट असावेत। या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की आपण जो पत्र लिहितो आहोत तर यामध्ये स्पष्टता असणं आवश्यक आहे। पत्रामध्ये जो संदेश आहे हा स्पष्ट असणे आवश्यक आहे। साधा आणि सर्वसामान्य शब्द या पत्रामध्ये वापरणं आवश्यक आहे। दुहेरी अर्थाचे शब्द या ठिकाणी वापरू नये। तांत्रिक आहे किंवा दुहेरी अर्थ असणारे शब्द आहेत किंवा जे लघुलिपी शॉर्ट फॉर्म आपण जे लिहितो आहोत तर अशा स्वरूपामध्ये शॉर्ट फॉर्म सुद्धा आपल्याला या पत्रामध्ये टाळायला पाहिजे आहे। म्हणजेच काय, तर स्पष्टता जो आहे हा स्पष्टता व्यवसायाचा आत्मा आहे किंवा व्यवसाय पत्राचा तो आत्मा आहे। मग यामध्ये जे अंक वगैरे आपण वापरतो किंवा जे नावं आपण वापरतो आहे तर त्यामधला हा एक महत्त्वाचा घटक आणि तो महत्त्वाचा घटक या ठिकाणी अचूक असायला पाहिजे आणि तो स्पष्ट असायला पाहिजे। म्हणजे चांगल्या व्यवसाय पत्रामध्ये या ठिकाणी स्पष्टता असणं आवश्यक आहे। यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे ते म्हणजे संक्षिप्तता। पत्र थोडक्यात असायला पाहिजे। किमान शब्द वापरणं या ठिकाणी आवश्यक आहे। अनावश्यक आणि अप्रासंगिक माहिती या ठिकाणी टाळली पाहिजे। संक्षिप्त पत्र वाचकांचा वेळ वाचवतं आणि अधिक प्रभावी सिद्ध होतं। या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे दुसरा गुण या ठिकाणी दिला ते म्हणजे संक्षिप्तता। पत्र जे आहे हे पत्र थोडक्यात असायला पाहिजे, म्हणजे संक्षिप्त पत्र असायला पाहिजे। जास्तीत जास्त शब्दाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। किमान शब्द वापरणं या पत्रामध्ये आवश्यक आहे आणि अनावश्यक आणि अप्रासंगिक जी माहिती आहे तर ही माहिती या ठिकाणी टाळायला पाहिजे। संक्षिप्त पत्र वाचकांचा वेळ वाचवतं आणि अधिक प्रभावी सिद्ध होतं। संक्षिप्त पत्र जर आपण लिहिलं तर वाचकांचा वेळ वाचतो, त्यांना वाचण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि या ठिकाणी जे आहे तर त्याचा प्रभावसुद्धा या ठिकाणी अतिशय प्रभावी ते पत्र असतं। आपला वेळ वाचतो आणि प्रभावी ते सिद्ध होत असतं, म्हणून पत्रामध्ये संक्षिप्तता असणं आवश्यक आहे। त्यानंतर आहे तिसरा मुद्दा तो म्हणजे संपूर्णता। पत्राने वाचकाचा संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे। पत्रामधील विषयांशी संबंधित सर्व संभाव्य तथ्ये आणि आकृत्यांनी पत्र परिपूर्ण असावं। अपूर्ण पत्र इच्छित परिणाम साधत नाही। या ठिकाणी म्हटलं आहे की संपूर्णता। पत्राने काय होतं तर वाचकांना संपूर्ण माहिती मिळत असते, म्हणजे वाचकाला संपूर्ण माहिती देणं या ठिकाणी आवश्यक आहे। मग पत्रातील विषयांशी संबंधित सर्व संभाव्य तथ्ये जी आहेत किंवा आकृत्यांनी जे भरलेलं पत्र आहे तर हे पत्र आकृत्यांनी परिपूर्ण असायला पाहिजे। अपूर्ण पत्र इच्छित परिणाम साधत नाही। जो परिणाम आपल्याला साधायचा आहे हा परिणाम या ठिकाणी साधला जात नाही जर तुमचं पत्र अपूर्ण असेल तर, म्हणून पत्रामध्ये संपूर्णता असणं आवश्यक आहे। त्यानंतर आहे चौथा मुद्दा तो म्हणजे सौजन्य। सौजन्य म्हणजे पत्रांची भाषा विनम्र आणि सभ्य असावी। पत्राची जी भाषा आहे ही विनम्र असायला पाहिजे, त्याचबरोबर ती सभ्य भाषा या ठिकाणी वापरायला पाहिजे। विनम्र पत्रास वाचकांकडून अनुकूल असा प्रतिसाद मिळतो। कठोर असभ्य शब्द, अपमानजनक टीका वगैरे टाळलं पाहिजे। या ठिकाणी सौजन्य म्हणजे पत्रांची भाषा विनम्र आणि सभ्य असायला पाहिजे, कारण विनम्र पत्र जे आहे तर वाचकाला एक अनुकूल प्रतिसाद वाचकाकडनं आपल्याला मिळत असतो। जर या ठिकाणी आपण कठोर किंवा असभ्य शब्द वापरले असेल किंवा अपमानजनक शब्दांचा जर वापर केला असेल तर वाचक आपल्यावरती टीका वगैरे करू शकतो, म्हणून या ठिकाणी सौजन्याने पत्रव्यवहार करायला पाहिजे, नम्रतेने पत्रव्यवहार करायला पाहिजे। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे या ठिकाणी ते म्हणजे अचूकता। आपण जी माहिती पत्रामध्ये लिहितो म्हणजे माहिती किंवा संदेशाविषयी व्यवसाय पत्र जे आहे हे अचूक असणं आवश्यक आहे, कारण आकडेवारी किंवा तथ्यामधील कोणतीही चूक समस्या निर्माण करू शकतं, कोणतीही
व्याकरणात्मक किंवा शब्दलेखन चूक असू नये. कोणत्याही स्वरूपात व्याकरणात्मक पण चूक या ठिकाणी व्हायला नको आहे. आपण जी माहिती लिहिणार आहोत, जो संदेश पाठवणार आहोत, हा अतिशय बरोबर असायला पाहिजे, म्हणजे अचूक तो असायला पाहिजे. यामध्ये आकडेवारी वगैरे जी काही आपण वापरणार तीसुद्धा अचूक असायला पाहिजे, म्हणजे आपल्या पत्रामध्ये अचूकता असणं आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी 6वा मुद्दा आहे तो म्हणजे समन्वय किंवा एकवाक्यता. पत्रातील एकवाक्यता म्हणजे पत्राची सुसंगतपणे मांडणी होय. पत्रामधील एकवाक्यता म्हणजे काय, तर त्या पत्राची सुसंगतपणे मांडणी करणं. संदेश वेगवेगळ्या परिच्छेदांमध्ये विभागला पाहिजे. सर्व परिच्छेद तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित किंवा एकमेकांशी जोडलेले असले पाहिजे. पत्रामध्ये जे आपण परिच्छेद वापरणार आहोत तर बरोबर परिच्छेदामध्ये ती माहिती असणं आवश्यक आहे. सर्व परिच्छेद एकमेकांशी तांत्रिक याच्याने जोडलेले असायला पाहिजे, म्हणजे वाक्याचा समन्वय जो आहे हा एका वाक्याचा समन्वय दुसऱ्या वाक्याशी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे की पत्रातील एकवाक्यता म्हणजे पत्राची सुसंगतपणे मांडणी करणं होय. कारण संदेश जो आहे हा वेगवेगळ्या परिच्छेदांमध्ये विभागला गेला पाहिजे आणि सर्व परिच्छेद तार्किकदृष्ट्या व्यवस्थित आणि एकमेकांशी जोडलेले असले पाहिजे, म्हणजे समन्वय आणि एकवाक्यता पत्रामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7वा घटक आहे तो म्हणजे तुम्ही दृष्टिकोन किंवा वाचकाचा दृष्टिकोन. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो, वाचकाला पत्र लिहित आहो, म्हणून तुम्ही हा दृष्टिकोन ठेवून पत्र लिहायला पाहिजे. वाचकांच्या दृष्टिकोनातून पत्र लिहायला पाहिजे. लेखकाने वाचकांना योग्य महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांचा विचार केला पाहिजे. वाचकांच्या समस्येवर विचार करावा. वाचकांना कृती करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. याला तुम्ही दृष्टिकोन असंही म्हणू शकता. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला पत्र लिहितो आहो, म्हणून वाचकाचा विचार करून या ठिकाणी पत्रव्यवहार करणं आवश्यक आहे. तुम्ही हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवायला पाहिजे. लेखकाने वाचकांना योग्य महत्त्व या ठिकाणी दिलं पाहिजे आणि त्याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. वाचकाच्या समस्येवरती सुद्धा या ठिकाणी विचार करायला पाहिजे. वाचकांना कृती करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. त्याला तुम्ही दृष्टिकोन असंही म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा पत्रव्यवहार करत असतो तर पत्रव्यवहार करत असताना तुम्ही दृष्टिकोन ठेवून पत्रव्यवहार करायला पाहिजे. त्यानंतर 8वा घटक आहे तो म्हणजे आनंददायी किंवा सकारात्मकता. व्यवसायपत्र नेहमी आनंददायी असणं आवश्यक आहे, नेहमी सकारात्मक असणं आवश्यक आहे. आनंदी पत्र सकारात्मक आणि आशेची भावना दर्शवतं. पत्रलेखकाने नकारात्मक शब्द आणि वाक्ये टाळली पाहिजे. पत्रलेखन करत असताना पत्रलेखनाने या ठिकाणी नकारात्मक जे शब्द आहेत तर हे नकारात्मक शब्द या ठिकाणी टाळले पाहिजे. आनंददायी आणि सकारात्मकता या ठिकाणी वापरायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे पत्र आहे हे प्रभावी पत्र या ठिकाणी बनू शकतं. म्हणून या ठिकाणी चांगल्या व्यावसायिक पत्रामध्ये कोणते कोणते घटक किंवा कोणत्या बाबी समाविष्ट असायला पाहिजे या ठिकाणी जवळजवळ आपण 8 गुण किंवा 8 घटकांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे व्यावसायिक पत्राचं बाह्य स्वरूप. या व्यावसायिक पत्राचं बाह्य स्वरूप कसं असायला पाहिजे, आपण अंतर्गत स्वरूप बघितलं, बाह्य स्वरूप कसं असायला पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेऊ. व्यवसायपत्र संस्थेचं प्रतिनिधित्व करतं, म्हणून ते आकर्षक असायला पाहिजे. आधुनिक काळामध्ये व्यवसायपत्र सामान्यतः ईमेलद्वारे पाठवली जातात. आपण जर बघितलं तर या आधुनिक काळामध्ये जी व्यवसायपत्र आहे ही ईमेलद्वारे या ठिकाणी पाठवली जातात. त्यामुळे काही गुण जसं की कागदाची गुणवत्ता आहे किंवा कागदाचा आकार आहे किंवा त्या पत्राची घडी आहे किंवा आपण ज्या लिफाफ्यामध्ये ते पत्र टाकतो तो लिफाफा, हे घटक या ठिकाणी प्रभाव करत नाहीत. का बरं? कारण आपण आधुनिक काळामध्ये ईमेलद्वारे पत्रव्यवहार करतो आहोत त्यामुळे. परंतु पत्र भौतिक स्वरूपामध्ये पाठवल्यास काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. परंतु जर आपण भौतिक स्वरूपाचं पत्र पाठवत आहोत तर मात्र आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर आपण ईमेलद्वारे पाठवत आहोत तर यासाठी आपल्याला या घटकांचा विचार नाही केला तरी चालेल. कारण आपण ईमेलद्वारे जेव्हा पत्र पाठवतो, संदेश जेव्हा आपण ईमेलद्वारे पाठवतो तर त्यावेळी आपल्याला कागद, लिफाफा, घडी म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागत नाही. परंतु भौतिक पत्र जर आपण लिहित असेल तर काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो, त्या लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत त्याची माहिती आपण जाणून घेऊ. पहिलं म्हणजे पेपर किंवा कागद. पत्र लिहिण्यासाठी वापरलेलं कागद उत्तम दर्जाचं असायला पाहिजे. कागदाचा आकार खूप मोठा किंवा खूप लहान पण नसावा. सामान्यतः पांढरं कागद वापरलं पाहिजे. A4 आकाराचा कागद आपण वापरायला पाहिजे. जेव्हा चिटणीस पत्रव्यवहार करणार आहे तर पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने A4 साईजचा पेपर वापरायला पाहिजे. कागदाचा आकार खूप मोठा पण असायला नको किंवा तो खूप छोटासुद्धा असायला नको. आणि कागद जे आहे, कागद एकदम पातळ असायला नको, व्यवस्थित कागद असायला पाहिजे. आणि तो म्हणजे कागद म्हणजे पांढऱ्या रंगाचा कागद या ठिकाणी पत्र लिखणासाठी वापरायला पाहिजे.
त्यानंतर दुसरं म्हणजे टंकलिखित किंवा पत्रलेखन. अलीकडे व्यावसायिक पत्रे हाताने लिहिली जात नाहीत, अक्षरे टाईप केली जातात. कोणत्याही चुकीविना टायपिंग काळजीपूर्वक केलं पाहिजे. टाईप केलेले पत्र आकर्षक बनतं आणि ते चांगला प्रभाव पाडतं. हल्ली जर आपण बघितलं तर पत्र हे हाताने लिहिलं जात नाही तर ते टाईप केलं जातं. मग टाईप करत असताना जे लेटर आपण वापरणार आहोत ते अगदी व्यवस्थित न चुकता ते वापरायला पाहिजे. कोणत्याही चुकीविना टायपिंग काळजीपूर्वक केलं पाहिजे. टाईप केलेलं पत्र आकर्षक बनतं आणि ते एक चांगला प्रभावसुद्धा या ठिकाणी पाडत असतं. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे समास. कागदाच्या दोन्ही बाजूंना योग्य समास जोडले पाहिजे. समासाने अक्षरांना आकर्षकता प्राप्त होते. समास योग्य फरकाने म्हणजे 1.5 दोन्ही बाजूंना आणि तळाशी जोडला जातो. आता समास म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आधी आपण मार्जिन सोडतो आहोत, तर ही मार्जिनसुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी सोडायची आहे. सोबत खालीसुद्धा आपल्याला मार्जिन सोडायची आहे. म्हणजे आपल्याला मार्जिन 1.5 सेंटीमीटर या आकाराने आपल्याला या कागदाला मार्जिन आखून नंतरच पत्र त्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर चौथा घटक तो म्हणजे अंतर. शब्द, रेषा आणि परिच्छेद दरम्यान पर्याप्त जागा सोडली पाहिजे. अक्षर एकसारखं असायला पाहिजे. योग्य अंतर देऊन लिहिलेलं पत्र वाचणं सोपंच करतं, कारण आपण दोन अक्षरांमधलं जे अंतर आहे हे सारखं असायला पाहिजे. शब्दांचा आकार जो आहे हा सारखा असायला पाहिजे. यामुळे काय होणार आहे की शब्द वाचकाला ते वाचायला एकदम सोयीस्कर जाणार आहे, त्याला वाचणं ते सोपं जाणार आहे. म्हणून दोन अक्षरांमधलं, दोन रेषांमधलं जे काही अंतर आहे हे अंतर सारखं असणं आवश्यक आहे. त्यानंतर पाचवा घटक ते म्हणजे शीर्षक. यामध्ये व्यवसायाचं नाव आणि पत्ता समाविष्ट असतो. पत्राचं शीर्षक आकर्षक असलं पाहिजे, कारण वाचकांवर प्रथम प्रभाव ते पत्राचं शीर्षक टाकत असतं. म्हणून व्यवसाय पत्र लिहित असताना जेव्हा आपण शीर्षक लिहितो ते हे शीर्षक आकर्षक असणं आवश्यक आहे. यामध्ये कंपनीचं नाव आणि त्याचा पत्ता दिलेला असतो. व्यावसायिक संस्था पत्रासाठी छापील शीर्षकाचा वापर करतात. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी व्यावसायिक संस्था ज्या आहेत तर या पत्रासाठी छापील शीर्षकाचाच या ठिकाणी वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे शीर्षक हे प्रथम प्रभाव टाकणार आहे, त्यामुळे ते अगदी व्यवस्थित असायला पाहिजे. त्यानंतर सहावं घटक तो म्हणजे पत्राची घडी. पत्र लिफाफ्यामध्ये घालताना पत्राची योग्यरित्या घडी घालायला पाहिजे, कारण पत्र जे आहे आपण लिफाफ्यामध्ये घालणार आहोत, तर हे पत्र लिफाफ्यामध्ये घालत असताना त्याची योग्यरित्या घडी घालणं आवश्यक आहे. पत्राची घडी कशी करावी की पत्र उघडण्यासाठी सोयीस्कर वाटलं पाहिजे. आपण पत्राची घडी जेव्हा लिफाफ्यामध्ये टाकतो तर ही घडी अशी करायला पाहिजे जेणेकरून पत्र उघडण्यासाठी ते सोयीस्कर जाणार आहे, अशी ती घडी असायला पाहिजे. अधिक किंवा वारंवार केलेल्या घड्यांमुळे पत्रातील मजकूर खराब होतो. साधारणपणे 2 किंवा 3 घड्या केल्या पाहिजे. साधारणपणे जर आपण बघितलं तर 2 किंवा 3 घड्या या ठिकाणी केल्या पाहिजे. 2 किंवा 3 पेक्षा जास्त घड्या जर आपण करत आहोत तर या ठिकाणी जो मजकूर आहे हा मजकूर खराब होऊ शकतो. म्हणून पत्राची घडी जी आहे ही घडी अगदी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7वा घटक ते म्हणजे लिफाफा. लिफाफा याचा जो आकार आहे हा मोठा किंवा लहान नसायला पाहिजे, अगदी बरोबर तसा आकार असायला पाहिजे. खूप मोठा पण असायला नको आहे, खूप लहान पण असायला नको आहे. प्राप्तकर्त्यांचा पूर्ण पत्ता लिफाफ्यावरती टाईप करायला पाहिजे. ज्याला आपल्याला ते पत्र पाठवायचं आहे तर त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता लिफाफ्यावरती टाईप करणं आवश्यक आहे. तो आतील पत्त्यासारखाच असावा. आपण आतमध्ये जो पत्ता लिहिणार आहोत तर तसाच या ठिकाणी पत्ता बाहेर म्हणजे लिफाफ्यावर लिहिणं आवश्यक आहे. साधारणपणे खिडकी लिफाफे वापरले जातात. जर खिडकी लिफाफा वापरला तर पत्र अशा प्रकारे घडी करावं की आतला पत्ता खिडकीच्या खाली दिसेल. पत्र साधारणपणे असं असायला पाहिजे, जर आपण खिडकीचा लिफाफा वापरत आहोत म्हणजे ज्याला एखादं प्लास्टिक वगैरे खिडकीसारखं लावलेलं असतं, असा लिफाफा जर आपण वापरत आहोत तर आतमध्ये जो आपण पत्ता लिहिणार आहोत तो असा असायला पाहिजे की त्या खिडकीच्या बाहेर तो पत्ता दिसायला पाहिजे. म्हणजे अशा स्वरूपाचं खिडकीच्या खाली तो दिसेल अशा स्वरूपाचं लिफाफा आपण वापरायला पाहिजे आणि अशा स्वरूपामध्ये पत्ता आपण या ठिकाणी लिहायला पाहिजे. जो लिफाफ्यावरती पत्ता लिहिणार आहोत तोच पत्ता आपल्या पत्रामध्ये सुद्धा असायला पाहिजे. अशा स्वरूपामध्ये व्यावसायिक पत्राचं जे बाह्य स्वरूप आहे हे बाह्य स्वरूप असणं आवश्यक आहे. कागद अगदी पेपर अगदी व्यवस्थित वापरायचा आहे, पांढरा पेपर वापरायचा. टंकलेखन किंवा पत्रलेखन करत असताना काळजी घ्यायला पाहिजे आहे. त्यानंतर समास आपल्याला मार्जिन व्यवस्थित 1.5ने मार्जिन सोडायची आहे. अंतर जे आहे 2 शब्दांमधलं हे व्यवस्थित असणं आवश्यक आहे. शीर्षक हे प्रथम प्रभाव टाकणारं असतं, त्यामुळे शीर्षक हे स्पष्ट असणं आवश्यक आहे. पत्राची घडी जास्तीच्या घड्या मारायच्या नाही तर 3 घड्या मारून आपल्याला पत्र व्यवस्थित लिफाफ्यामध्ये टाकायचं. लिफाफ्यावरती आपल्याला या ठिकाणी प्राप्तकर्त्याचा
ॲड्रेस लिहावा लागतो, त्याचं नाव लिहावं लागतं. आणि जर तुम्ही खिडकी लिफाफा वापरत असाल तर आतमध्ये जो खिडकी लिफाफ्याच्या खाली आपण जो पत्ता लिहितो आहोत तो स्पष्टपणे त्या खिडकी लिफाफ्यामधून दिसणं आवश्यक आहे. अशा स्वरूपामध्ये पत्राचं बाह्य स्वरूप असतं आणि व्यावसायिक पत्र करत असताना बाह्य स्वरूप जे आहे हे व्यावसायिक पत्राचं बाह्य स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे असायला पाहिजे. या पुढला टॉपिक जो आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.